तर त्यांनाच विचारू काय मेन्यू असणार आहे जेवणासाठी. उद्या आपल्याकडं पुष्टी पाक भरती, अच्छा, मिक्स व्हेज, चपाती, डाळ भात, पुरी, पाणी बॉटल. ओके. एवढा सारा मेन्यू असणार आहे. तर उद्या दिनांक मटकी. मटकी, सुकी मटकी. तर असा काही मेन्यू असणार आहे तुम्ही ऐकल्याप्रमाणे. तर सायंकाळी पब्लिक पुढे इंदुरकर महाराजांच्या मुलीची हळद वगैरे चाललेली बघू शकता. आणि आता सध्या जेवण करण्यासाठी आलेलं आपण बघू शकता. तर आता जेवण करायला बसलोच आहे. तर जेवणात काही काही मेन्यू ते पण तुम्हाला दाखवून देतो की म्हटलं तुमच्यासोबत ही गोष्ट मला शेअर केली पाहिजे. तर चपाती आहे, पालकपुरी आहे, स्वीटमध्ये जिलेबी वगैरे आहे, पालक पनीर आहे, भेंडी आहे, पापडाची चटणी आहे आणि डाळ भात आहे. तर असं काही हळदीचं जेवण आहे आणि लग्नाचं काही जेवण आहे ते तुम्हाला तर मी सांगून दिलेलंच आहे. तर आता काही अशी परिस्थिती झालेली आहे. या मग उद्या लग्नाला भेटूया आपण सगळे. तर या लग्नाचा उत्साह नक्की साजरी करा. संगमनेर नगरीमध्ये पुन्हा एकदा ऐतिहासिक क्षणाची साक्ष नोंदवली जाणार आहे. रविवार 3 मे रोजी संगमनेरमध्ये रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी संगमनेरमध्ये पार पडणारा एक भव्य आणि दिमाखदार शाही सोहळा. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि सुप्रसिद्ध उद्योजक सुनील चिलप यांचे चिरंजीव साहिल यांचा हा शुभ विवाह सोहळा. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. गुंजाळवाडी आणि राजापूर परिसरातील तब्बल 10 एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेला भव्य मंडप, नेत्रदीपक रोषणाई, आकर्षक स्टेज, VIP व्यवस्था आणि हजारो मंडळींसाठी आसन व्यवस्था तयार करण्यात आली आहे. स्वतंत्र भोजन व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. विशाल अशी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे आणि हा सोहळा एक भव्य उत्सव म्हणून साजरा केला जातोय. विशेष म्हणजे या विवाहासाठी 1 लाखाहून अधिक पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी असणार आहे. संपूर्ण संगमनेर शहरात सध्या उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे याच ठिकाणी रविवारी दुपारी गणगिरी महाराज सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा देखील पार पडतो आहे. मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून, प्रशासनाकडून कडक व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेची आखणी करण्यात येते आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक वर्षानंतर असा भव्य सोहळा पार पडतोय. या सोहळ्यासाठी बाळासाहेब देशमाने, MR कातारे, सुहास देशमुख, शिवाजीराव पवार यांच्यासह अनेक मान्यवर मेहनत घेताना दिसत आहेत. या सोहळ्याची चर्चा आता राज्यभर रंगली आहे आणि परिवर्तनाचा पुरस्कर्ता या ठिकाणी आपल्याला व्हिज्युअल पुरवतोय. व्हिज्युअलाचे सौजन्य परिवर्तनाचा पुरस्कर्ता या न्यूज चॅनलचे आहेत.